नर्मदे आज परिक्रमेतला 78वा दिवस सानप महाराज ग्रुपचा आणि आपण झुंबरखाली या आश्रमामध्ये रात्री मुक्कामी होतो आणि आता आपण पुढील परिक्रमेला सुरुवात करत आहोत। आज 78व्या दिवसाच्या परिक्रमेला प्रस्थान या ठिकाणाहून आता होत आहे। सानप महाराज ग्रुप आता पूजापाठ करून पुढील परिक्रमेला सुरुवात करत आहे। नर्मदे नर्मदे हर आणि छानशी ही परिक्रमा आता 2 दिवसाच्या प्रवासावरती येऊन ठेपलेली आहे। नर्मदे हर आता इथून साधारणतः एक 95 किलोमीटर प्रवास आमचा राहिलेला आहे। नर्मदे हर नर्मदे हा छानसा आश्रम आहे, एक निवांत आणि व्यवस्थाही छान आहे। अशा प्रकारची व्यवस्था आणि आता पुढील प्रवासाला सुरुवात। नर्मदे हर जिंदगीभर 6 वाजलेले आहेत। 6 वाजता हा प्रवास चालू झालेला आहे। नर्मदे हर नर्मदे हर आता आपण झुंबरखालीच्या पुढे एक 4 किलोमीटर आल्यानंतर रामपुरी लागते आणि रोडलाच हा आश्रम आहे। भोलेबाबांचं मंदिर आहे, अतिशय सुंदर। नर्मदे हर नर्मदेश्वर भगवान की जय। आणि हा छानसा आश्रम अतिशय सुंदर झाडाझुडपाने अगदी छान नटलेला, सुविधाही छान आहेत आणि या ठिकाणचे जे महंत आहेत तेही अतिशय सुंदर व्यवस्था देत आहेत। नर्मदे हर टॉयलेट, बाथरूम, गृह भंडार सब व्यवस्था है यहाँ। नर्मदे नर्मदे हर नर्मदे जय हो। माई की तो चिंता करेगी। देश यही है कि परिक्रमा वासियों को जो रास्ते में उनकी सेवा होती है वो मनुष्यों के द्वारा ही होती है, तो थोड़ा मानवता का समावेश अपने व्यवहार में अवश्य करना चाहिए। हाँ। और यदि परिक्रमावासी हैं तो वो अपने में श्रेष्ठता का भाव जब ले लेते हैं, मैं परिक्रमा कर रहा हूँ तो अन्यों का कर्तव्य है कि मेरी सेवा करें, ऐसा भाव नहीं होना चाहिए। परस्पर मिलजुल करके यात्रा करनी चाहिए और खाली परिक्रमा रास्ता नापने के लिए नहीं होती है, अनुभव प्राप्त करने के लिए। वाह प्रभु, बहुत बढ़िया। तो जब अनुभव प्राप्त होगा तभी परिक्रमा सार्थक होगी। सही बस यही मेरा कहना है। बहुत बहुत सारे धर्मों का त्याग करके मानवीय धर्म को आचरण में लाना चाहिए, जो परम अनिवार्य है। वाह वाह, बहुत बढ़िया, बहुत आनंद भरी बात कही भगवते वासुदेव। और बड़ी काम की बात की आपने कि अपनी परिक्रमा करते हुए खाली किलोमीटर नहीं नापना चाहिए अपने। जी बिल्कुल। तो परिक्रमा का उद्देश्य होता है। सही सही सही। चलो नर्मदे हर, आपका क्या नाम क्या है आश्रम का? आश्रम का नाम है सोमेश्वर धाम। सोमेश्वर धाम। सोमेश्वर धाम, गिट्टी खदान, रामपुरी। अच्छा। तहसील हरसूद, छनेरा, हाँ। जिला खंडवा। अच्छा, छनेरा कितना पड़ता है यहाँ से? 8 किलोमीटर। 8 किलोमीटर। चलो नर्मदे हर प्रभु, बहुत आपने आज और परिक्रमावासियों की कर्ताओं की अपने जानियो करके दिया हमको। नर्मदे हर। और बाबा जी तो नहीं बोल सके, लेकिन मैं बोलता हूँ, कुछ परिक्रमावासी अपने कर्तव्यों को भूल जाते और जो बर्तन नहीं करना चाहिए वो आश्रम में आके बर्तन करके निकल जाते, तो इस महात्माओं को दिल से बहुत तकलीफ़ होती है। तो परिक्रमावासियों ने भी अपना कर्तव्य की जानियो रखना चाहिए और अच्छा व्यवहार करना चाहिए।
कम से कम जाते आते समय तो उनको नर्मदे हर करके तो चलना चाहिए। ये तो बात उन्होंने अपने बहुत दुख भरी कही मुझे, तो मुझे भी अच्छा नहीं लगा, लेकिन क्या करें, नर्मदे हर कुछ लोग करते ही वैसा है। नर्मदे हर, नर्मदे हर। आज परिक्रमेतला 78वा दिवस आणि वातावरण आज ढगाळ आहे, त्याच्यामुळं सूर्यप्रकाश हा आपल्याला कमी जाणवत आहे। सूर्यनारायण भगवान आता या जगताच्या प्रवासासाठी निघालेले आहेत। सर्वांचा व्यवहार, प्रत्येकाचे कर्म या भगवंताच्या साक्षीने घडत असतात। मग ते चांगले असतील वाईट असतील, हा ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब ज्याच्या त्याच्याजवळ। नर्मदे हर। आता आमच्या परिक्रमेतले 2 दिवसाचा प्रवास बाकी शिल्लक आहे। खूप छानसं गव्हाचं पीक आणि वातावरणही आज चांगलं आहे, थंडी नाही काय नाही जास्त करून। नर्मदे हर। आता शनेराजवळ आपण आलेलो आहोत। जय हो माई की तो चिंता काय की। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हर। पब्लिक स्कूल, छान इमारत। नर्मदे हर। आणि आता आपण छनेरा पोहोचलेला। नर्मदे, नर्मदे हर। पंचमुखी हनुमान, अतिशय सुंदर मंदिर। आणि आपण आता नव्या हर्सुद जे छनेरा या ठिकाणी आलेलो आहोत। नर्मदे हर। जय हो, जय हो। सुंदर मेन पेट। जय हो माई की तो चिंता काय की। आता आश्रम भी या ठिकाणी आहे। जय हो। समोर आहे ते गीता भवन, हा समोर आश्रम आहे। इथे दुपारी भोजन प्रसादी, रात्री व्यवस्था, अशा प्रकारचं या छनेरामध्ये सोय आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। आता आपण हर्सुद छनेरा या गावाच्या पुढे आता परिक्रमेत चाललो आहोत। आता इथपासनं बॉर्डावर अंतर दिलेलं आहे। 4खेडा आश्रम दूरी 5 किलोमीटर, मांडला 17, संत शिंगाजी बाबा आश्रम 28, ओंकारेश्वर धाम 90 किलोमीटर आहे। नर्मदे हर। अशा प्रकारचं हे अंतर परिक्रमावासियांसाठी थोडंसं थांबण्याच्या, भोजनाच्या दृष्टिकोनातून काम येत असतं। नर्मदे हर, जिंदगी हर। आणि नर्मदे हर। नर्मदे हर। आता आपण चालत असतानाच हा महादेव आनंद आश्रम समिती 4खेडा रोड
छनेरा हरसूद या ठिकाणी सदाव्रत आश्रम आहे. म्हणजे आपल्याला साहित्य दिलं जातं आणि भोजन आपण बनवायचं. तर छनेरा हरसूदपासून 1-2 ते 2.5-3 किलोमीटरवरती हा आश्रम आहे. नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर मैं साथ है तो क्या बात है. नर्मदे जय हो माय की तो चिंता काय की. 4 व्हीलर आणि रेल्वे चालू आहे तिकडे. नर्मदे हार जिंदगी भर. हा आनंद घेत घेत चालायचं. राहिलाय 2 दिवसाचा प्रवास. नर्मदे हार. आता आपण चालत आहोत 4 खेड्याच्या पुढे आणि या इंद्रासागरचा हा पाण्याचा फुगवटा आहे. आणि या ठिकाणी छानसं या माईच्या किनारी हे रेस्टॉरंट सजवलेलं आहे बारकाल्या मुलांसाठी. नर्मदे हर अशा प्रकारे पाण्याची पातळी खूप वाढली. पहिले शेती करत होते लोक पात्रामध्ये, इतकं पाणी कमी होतं. नर्मदे हर. मांडला 4 आणि सेजला 6 आणि आता आपण पास करून आलो ते सेमलदा. आता 2 किलोमीटर पाठीमागे गेलेला आहे. अशा प्रकारचा हा प्रवास. या 2-3 गावामध्ये काहीच मेळ लागत नाही. सेमलदा कोणतं, मांडला कोणतं आणि सहेज कोणतं. नर्मदे हर. आता आपण माफी देवला या ठिकाणी जाणार आहोत. परंतु वेळ भेटला तर मग पुढे मुंदीच्या बाजूने प्रस्थान करूया. पाहूया आता कुठपर्यंत जाणं होतं. नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचा माईच्या परिक्रमेतला हा प्रवास अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. कधी कधी तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून या पाय, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. असं वाटतं हा 5व्या परिक्रमेतला अंतिम टप्प्यातला क्षण. आणि हे माई आता पुन्हा कधी आपल्या या परिक्रमेच्या रूपाने भेट होईल असं कधी मनात येऊन जाते. चलो नर्मदे हर
माईची कृपा झाली पुन्हा पुन्हा या ठिकाणी भेटण्याची संधी देईल. नर्मदे हर जिंदगी भर माई साथ है तो किस बात की चिंता है. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. हं? किती लोकसंख्या आहे यांची. नर्मदे हर जिंदगी भर. हाँ नर्मदे हर. आता आपण चालत आहोत मांदला या गावामधून आणि शेलदाच्या पुढे 4 किलोमीटर आहे आणि आता इथपासून पुढे सहेजला 1-2 किलोमीटर अशा प्रकारचा मार्गक्रमणातला हा टप्पा आहे. आणि नर्मदे हर माईचं चिंतन करत मार्गक्रमण करत राहायचं म्हणजे त्या असणाऱ्या साधण्यातला थकवा दूर होतो. नर्मदे हर. कारण 3 महिने चालवणारी माईची शक्तीच आहे. वृक्षाची पाने हली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. या जगतातली कुठलीच अशी वस्तू नाही की ती त्या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय चालू शकते. नर्मदे हर. मग आपण की झाडकी मुली सकाळी बोलता एक महात्मा अतिशय सुंदर बोलून गेला की परिक्रमेमध्ये चालत असताना मी एक कोणीतरी वेगळाच आहे. ही जी काही आपल्या ठिकाणी अहंकाराची भावना आहे ती त्यागून आपण सर्वसामान्य नर्मदा माईचा एक सेवक आहे, दास आहे, या वृत्तीतून आपण जर परिक्रमा केली तर ती आणखीन फलद्रूप होईल असं मला या ठिकाणी जाणवलं. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. हा देवला मार्ग असा हा शॉर्टकट आहे. पगदंडे म्हणतात कारण समोरचा डांबरी रोड
मुंडीला गेला आहे, परंतु तो एक साधारण 7-8 किलोमीटर लांबून फेर पडतोय. मोठ्या वाहनाला काही अडचण नाही, परंतु पैदलवाल्याला अगदी 100 फूटसुद्धा अंतर भरपूर होते. म्हणून आपण पैदल परिक्रमावासियांनी या पगदंडीचा उपयोग जरूर कर. हा माफी देवला पर्यंत कच्चा रोड आहे, नंतर डांबरी लागतो. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आता चालत आहोत माथनीच्या पुढे, म्हणजेच शेजला करून आपण पुढे चालत आहोत. आणि चालताना सहज सूर्यनारायण भगवंत आपल्या निजधामाकडे आता चाललेले आहेत विश्रांती स्थानाला. आणि आम्हीही आश्रमाच्या बाजूने आता पुढे पुढे मार्गक्रमण करत आहोत. चालत असताना सहज सूर्याची सोनेरी किरण आणि या धरणी मातेला या असणाऱ्या पिकाने जणू काही हिरवा शालूच पांघरला आहे, अशा प्रकारची एक जाणीव झाली. आणि मग चित्रीकरण करावं वाटलं. असा हा छानसा खूप सुंदर देखावा आपण सर्वांसाठी. नर्मदे हर जिंदगी भर. कारण शिक्षण फार कमी येतात आणि असं पीक पाहिल्यानंतर शेतकऱ्याचं मन भरून येतं. नर्मदे हर जिंदगी भर. कारण या शेतकरी देवतेच्या कष्टावरती सर्व जग आज जिवंत आहे. साक्षात भूतालावरती भेटणारा देव म्हणजे सूर्यनारायण भगवान आणि कष्टकरी शेतकरी वर्ग. नर्मदे हर. अतिशय छान या माईच्या कृपेने जे काही विचार ते आपणापुढे चालता चालता व्यक्त करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. कारण माणूस संन्यासी असो, गृहस्थी असो वा योगी असो, तपी असो, अन्नमय कोश शरीर असल्या कारणाने अन्नाची गरज आहे. म्हणून या शेतकऱ्याला देवाची उपमा दिलेली आहे. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. आता माफी देवला, त्यानंतर माथनी आणि आता पालसुद. या पालसुदमधूनही आपण आता पुढे मुंडी साईड चालत आहोत. आणि मुंडी इथपासनं एक 4 ते 5 किलोमीटर म्हणतायत. पाहूया आता किती बसते ती. नर्मदे हर. चहा पाणी झालाय आणि आता पुढे निघालो. नर्मदे हर, नर्मदे. जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हर. पळसूदच्या पुढे पालसूदच्या पुढे हे फक्त 4 किलोमीटर आहे. मला वाटलं होतं जास्त असेल, परंतु 4च किलोमीटर मुंदी आहे.
तसं नेटला जास्त दाखवल्या जातं. माझ्या हिशोबाप्रमाणे माफी देवलापासून मुंदी 7 ते 8 किलोमीटर आहे. तशी 11 दाखवल्या जाते. नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हर. आज परिक्रमेतला आपला 78वा दिवस आणि आज विश्रांतीसाठी आपण या मुंदी शहरामध्ये आलेलो आहोत. या मातेच्या समोर आता चालत आहोत. मुंदी तसं खूप प्रख्यात छानसं शहर आहे. नर्मदे हर. भाई चाह दो भाई. पानी दाद हा पाणी पिणं आहे. पीना है. नर्मदे हर. नर्मदे हर. आज मुंदी या ठिकाणी मेखलसोत आश्रम या आश्रमामध्ये रात्रीच्या विश्रांतीला सानप महाराज ग्रुप थांबलेला आहे आणि बाकीचे परिक्रमा असे आहेत. साधारणतः 3 मजली हा आश्रम आहे. चला नर्मदे हर. छानसा आश्रम. चलो अभी भोजन के लिए अभी चल रहे हैं. 3 मजली आश्रम आहे. माँ नर्मदा मेखलसोता परमार्थ समिति मुंदी आश्रम के नियम. माँ नर्मदा मेखलसोता भवन. जय हो माई की तो चिंता करे. आता भोजन प्रसादी मुंदी हॉल आहे मुंदी. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. मुंदी या ठिकाणी मेखलसोत आश्रम. राम सीता. आज 78वा दिवस आणि परिक्रमावासी भोजन प्रसादी घेत असताना नर्मदे हा. जय जय